तालुका, जिल्हा, जिल्हा कशाने बनतो? अनेक तालुके मिळून. राज्य कशाने बनतं? अनेक जिल्हे मिळून, बरोबर आहे. आणि देश कसा बनतो? अनेक राज्य मिळून. मग हे राज्य आपल्याला एका ओळीमध्ये जर लक्षात ठेवायला ट्रिक्स मिळाली तर किती सोपं होईल बघा. मग तसं हे वाक्य वाचायचं आणि याच्यावरून आपल्याला राज्य कशी लक्षात ठेवायचे आपल्या देशामध्ये ही एक ट्रिक्स आहे. बरं मग झाक ना तू छत्री पाऊस आहे, हे वाक्य लक्षात ठेवलं की तुम्हाला देशामध्ये सगळे राज्य लक्षात राहतील. कसं बघा बरं म्हणा. ब बिहार, पुन्हा र राजस्थान, म महाराष्ट्र, मेघालय, मणिपूर, मिझोराम, मध्य प्रदेश. चला ग पासून गोवा गुजरात, झ पासून झारखंड, क पासून कर्नाटक केरळ, छान. ना पासून नागालँड, व्हेरी गुड. त पासून तामिळनाडू तेलंगणा, छान. छ पासून छत्तीसगड, त्रि पासून त्रिपुरा, बर. प पासून पश्चिम बंगाल, पंजाब, बरोबर आहे. उ पासून उत्तराखंड, उत्तर प्रदेश. स पासून सिक्कीम, आ पासून आसाम, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश. हे पासून हिमाचल प्रदेश, हरियाणा. बघा ट्रिक्स काय वापरायचे असतात सांगा बरं. ट्रिक्स वापरली आपण की आपल्या पटकन लक्षात राहतं. आता एवढे मोठे राज्याची नावं पटापट येतील का आपल्याला सांगता? नाही. पण आपण जर हे वाक्य लक्षात ठेवलं, बरं मग झाकणा तू छत्री पाऊस आहे, तर आपल्याला एका एका अक्षरापासून त्या त्या राज्याची नावं आठवायला काय पडणार आहे? सोपं पडणार आहे, इझी पडणार आहे. आणि म्हणून आपल्याला ही राज्यांची नावे अशी सांगायला आपोआप लवकर लक्षात राहणार आहेत. आली ही ट्रिक्स लक्षात? हो. मोठ्याने म्हणा एकदा काय ट्रिक्स आहे वाक्य वाचा. पुन्हा एकदा. ही ट्रिक्स कशासाठी वापरायची? काय लक्षात राहणार आहे याच्यामुळं? राज्यांची नावे. आपण कोणत्या राज्यात राहतो? असे हे अनेक राज्य लक्षात ठेवण्याची ही ट्रिक्स आहे. लक्षात राहणार? हो. छान.